अवनी व्यवहारी असेल मरक जेवी जळात पत्रोपत्र संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 5 चरणांचा अभंग हा मागणीपर प्रकरणातील आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाकडे प्रार्थना करतायत, एक मागणी करतायत की प्रभू माझं मन जाणत कर, कारण अज्ञान हे जीवाला अधोगतीकडे नेतं, ज्ञानातून मुक्ती प्राप्त होते आणि म्हणून आम्हाला जाणत कर, ज्ञान आम्हाला प्राप्त होऊ दे। पण पुन्हा आणखी एक दोष आहे की त्या ज्ञानामध्ये जाणीवेचा पुन्हा अहंभाव तयार होतो, म्हणून जाणून पुन्हा नेमकं कर आणि त्याच्यासाठी तुझ्याविषयी तुझ्या नामस्मरणाविषयीचं भक्ती प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होऊ दे। आणि असं निर्माण झाल्यास मी या व्यवहारामध्ये राहत नाही, पण यात राहूनही अलिप्त नाही। जसं कमळाचं पान पाण्यात राहून अलिप्त राहतं तशा स्वरूपानं महाराज म्हणतात मी आहे। निंदा किंवा स्तुती कानावर पडली तरी त्याचा परिणाम मी माझ्या मनावर होऊ देणार नाही। असं माझं जीवन घडलं पाहिजे देवा, त्यासाठी तू आशीर्वाद दे। तुम्हाला मागणी करताय देवा, आई कोणी नाही के निंदा स्तुती कानी जैसा काऊन मनी युगेरा असलेला हा पसारा जरी दृष्टीला दिसत असला तरी हा पसारा फार अल्प काळापुरता आहे आणि म्हणून तो पाहूनही नश्वर आहे, ते नाशिवंत आहे अशी भावना माझी दृढ राहते। देखोरीला देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टीची आध्यात्मिक सेवा करत असताना अशा पद्धतीचा भाव जर माझ्या अंतःकरणात निर्माण झाला, जाणून घेण्यातून निर्माण झालं पाहिजे। निंदा स्तुती ऐकूनही त्याचा परिणाम मनावरती नाही झाला पाहिजे। आणि या जगताकडे पाहत असताना, या जगात जगत असताना हे सगळं एक दिवस टाकायचं या भावनेनं माझं सेवा कार्य चाललं पाहिजे। आणि याच्यासाठी पांडुरंगा तू मला आशीर्वाद दे, अशी मागणी या अभंगातून तुकोबारायची।